तुकाळलो अण्णा नाही तुकाळलो अण्णा पर्यामान जनार्दना पर्यामान जनार्दना पर्यामान जनार्दना पर्यामान जनार्दना देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी भोगी भोगविता भोगी भोगविता बाळासवे तोची पिता बाळासवे तोची पिता बाळासवे तोचे पिता बाळासवे तोचे पिता देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी धर्म अकर्म जळाले कर्म कर्म जळाले प्रौढ तुका ते उरले प्रौढ तुका ते उरले प्रौढ तुका ते उरले प्रौढ तुका ते उरले देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय जगातील देवळीकरांच्या प्रतीप्रमाणे 315व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं दुसरं ते अभंग बरोबर आहे. नाही दुकाळलो अण्णा मी दुष्काळ पडलाय म्हणून भीक मागून खातोय आणि मला फारच भूक लागलेली आहे अशी तुम्ही कल्पना डोक्यातून काढून टाका. तसं माझं नाही. पण या जनार्दना मान देतो म्हणजे पांडुरंगाला मान देतो. या शब्दानं प्रत्यक्षता या जनार्दनाला मान देतो आणि म्हणून मी जेवण करतो. त्याचं कारण एक आहे की देवानं जन्म दिल्याच्या नंतर त्या जन्माचं यथायोग्य परिपालन केलं पाहिजे. तुम्हाला देह मिळालाय का? या देहाला सुद्धा निवळ अवहेलना करायची नाही. त्या देहाची अवहेलना करायची नाही. बरं देह मिळाला आहे म्हणून त्याला चांगल्या पद्धतीनं सन्मानानं जगावं. कोणला? देहाला. देहावरून आपण वेगळे. देह तुच्छ आहे आत्मदृष्टीनं तुच्छ आहे. ज्ञान झाल्याच्या नंतर हे माहीत आहे तमगुणाचं कार्य असल तरी पण तुम्हाला मिळालेले ईश्वर उपासनेसाठी किंवा ईश्वर उपासना लोकांना लावण्यासाठी. मग असं जर मनुष्य देह मिळाला असेल तर त्याची अवहेलना नाही करायची. म्हणून त्याला जगण्यासाठी लागतं अन्न. अन्नाशिवाय शरीर चालत नाही म्हणून ते अन्न खातो. म्हणून जनार्दनाला मान मी असा त्याचा अर्थ. मग काही लोक म्हणतील आम्ही तर खूप सन्मान जगवितो त्याला. खायला चांगले चांगले पदार्थ रोज देतो, कपडे चांगले घालतो इस्त्र्या करून, साबण लावून टेलिफोन हे तेल लावून, पुन्हा त्याची चांगली निगराणी करतो, हात्यावर तेल लावतो, अमुक करतो ढोंग करतो, अंगाला साबण लावतो. आणि त्याचा नाही सांगितलं असं नाही सांगितलं तुम्हाला मोक्ष मिळवण्याला. ते विषयी लोकांचं नाव आहे. जे विषयी का त्यांचे बघा प्रकार 4 आहेत. पामर विषयी, जिज्ञासू, ज्ञानी. जिज्ञासू आणि ज्ञानी. मुमुक्ष म्हणजे जिज्ञासू, मुमुक्ष म्हणजे जिज्ञासू. मग त्यापैकी विषयी लोकांचं काम आहे की शरीराला नटविणे. दिवाळीला अंगूठ न लावून हे ते कुणाच्या आते तेल लावणं, काही साबण लावणं, काही करमाळ्याला धुणं, काही ह्या सगळ्या गोष्टी कोणी कराव्या? हे विषयी लोक आहे. अंगाच्या वयातल्या लोकांनी कराव्या. या वयातल्या ज्यानं लग्न केलंय ते हे नोटर नाही विषयी आहे विचारा. त्याचं काम आहे. मोक्ष मिळवायचा असेल तर ह्या गोष्टी करायच्या
नाही, त्याची काही गरज नाही. मग काय त्याग करावं का नाही? शरीरा भोग नेला, मग काय शरीरा भोग न करी त्याग. काय काय म्हणले? नाही, ती मध्यभागी विभागावे. शरीर दुःखाचे कोटार हे अंगाला म्हणजे कळेल तुम्हाला. शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर. त्याच्या पुढच्या त्यांना चांगले म्हणते. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, शरीर होय साध्य केले, शरीर साधिले परब्रह्म. इथं चांगले म्हणते. त्याच्या पुढच्या तिसऱ्या चरणात म्हणजे शरीर विटाळाचे आले, माया मोहपास जाळे, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. इथे बेकार आहे बघा. त्याच्या पुढच्या चरणात चांगलं म्हणले शरीर सकळही शुद्ध, शरीर निधीचा आहे निध, शरीरीस तुठे बंध, वसे मध्यभागी देव शरीरा. इथं चांगलं. त्याच्या पुढे म्हणले शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणाचा रांधा, शरीर वसे बहुत बाधा, नाही गुण सुद्धा एकही शरीर. मग शरीरा दुःख नेदावा भोग, हे महत्वाचं. कसं वागवा? मग आता चांगलं बी म्हणाले तुम्ही, वाईट बी म्हणाले, असंही बोलायले असंही बोलायले. असे महाराज बोलले अभंगात. मग लोक विचारते मग आम्ही कसं करावं बाबा? ओखटे म्हणून त्यागावे तर सर्व सुखाचे नाळावे. बेकार आहे म्हणून आम्ही देव टाकून त्याची फाशी घेऊन इंग्लिश घेऊन नाही तो लावून त्याला काढ लावून द्या त्याला शरीराला. तर मोक्ष सुखाला विचारला मोक्ष सुख करावेल ना आम्हाला. बरं चांगलं म्हणून भोगावं तर नरकाला जावं लागतंय. मग कसं करावं ते नाही, असं नाही. तुम्हाला सांगतो ते ऐका. शेवटचं चरण आहे सिद्धांताचं. शरीरात दुःख नेदावा भोग, हा शरीरात दुःख नेदावा भोग, न करी त्याग. हा ते काय बरोबर लागलं नाही. तुम्ही टाकलं इकडे काढलं त्याला, माझ्या तासावर लावून हे काढलं. शरीरात दुःख नेदावा भोग, न द्यावे सुख न करी त्याग, शरीर उखटे ना चांगण तुका म्हणे वेग करे हाय म्हणजे. तासावर लावून आमचे नाट त्या पाठ झाली बचपणी मालिकेतली 31 नाट, 60 नाट आहे. 60 किती 60 आवून तुकोबारांच्या गाठ्यात नाटाची ह्या गाठ्यात. त्यात मालिकेत बंकर स्वामीच्या 30 होते. त्या काळात बचपणी पाठ झाली ती मालिका. सगळे नाट 30 पाठ होती. बच्चा होतो त्यावेळेस, ते लहान होतो. हो ह्या पोरावणे असं 10-15 वर्षाचा त्यावेळेस पाठ झालेली त्या अभंग. हे आताच काय त्याने मग हे पक्क होतं ते. शरीरात दुःख नेदावा हो, न द्यावे सुख न करी त्याग, शरीर उखटे ना चांगण तुका म्हणे वेग करी हरे भजनी. मग महाराजांना त्याच्यासाठी सांगितलं नाही दुखाळलं अण्णा पर्यामान जनार्दन. पर्यामान. चला आपलं चरण चालू दुसरं आपण मागल्यावर गेलो जाणते. मागल्यावर कशा वेळेस बसायचे, पुढचाच विचार करावा. देव केला सगळं साक्षी. देव काय केलाय आम्ही? साक्षी. मग साक्षी आहे केलाय का नाही हे तुमची तुम्हाला माहिती, ज्याची त्याला माहिती. पण देव साक्षी. मग तुम्हाला साक्षी असं नाही. सर्व जगामध्ये जेवढे जीव आहेत त्या जीवांना साक्षी रूपात होतो परमात्मा. जेवढे जीव आहेत इतकंच नाही, जगाला सुद्धा साक्षी आहे. काय चेतनाला साक्षी जीव चेतन म्हणतो तुम्ही त्याला. खरं तर ते जीव बी जड विशिष्ट चेतन झाले. ते एकटं चेतन नाही, जड विशिष्ट चेतन विशिष्ट जड आहे. म्हणून ते चलनवनादी क्रिया करतात. हे बाज हे काही लोखंड असेल, हे आंबा असेल, काही हे स्टूल असेल, हे चौरंग असेल, व्यासपीठ असेल, हे माईक असेल, हे जड पदार्थ. या जड पदार्थाला सुद्धा साक्षी रूपा नाही. त्या चैतन्याचा फोकस याच्या सुद्धा आहे, पण परावर्तित होत नाही. का? स्वच्छता नाही. लक्षात आलं की नाही मानिका? हे तमगुणाचं कार्य आहे. आणि तमसृष्टी असल्यामुळं तिकडून परप्रकाशित म्हणजे परावर्तित होत नाही. इतकंच. नाही तर साक्षी नाही का याला? त्याला साक्षी नाही का? ते चेतन कुठंच साक्षी आहे, पण परावर्तित का होत नाही? ते स्वच्छता नाही, त्यात तमगुणाचं कार्य. लक्षात आलं? आणि अंतकरण स्वच्छ म्हणून परावर्तित. लक्षात आलं की नाही? त्याच्यात ते बिंबत
प्रकाशित होतं किंवा परावर्तित होतं बोलण्याचं. जसं भिंत आणि आरसा, भिंतीवर सूर्याचा प्रकाश पडला, पडत नाही काय, पडला नाही का? हा, पण भिंतीमुळे इकडे उजेड पडतोय का? नाही. का? त्याच्या स्वच्छता. आणि आरसा तिकडे ठेवा, पुन्हा वापस परावर्तित होते. त्या न्यायानं, तद्वत त्या न्यायानं. आणि ते सत्वगुणाचं कार्य अंतःकरण, ते तमगुणाचं कार्य. कोणतं? हे जडाधिक, हे सगळे बाजफी सगळे तमगुणाचं कार्य. आणि तमगुणाचं कार्य असल्यामुळे तिकडून परावर्तित होत नाही इतकंच. आणि ती बुद्धी म्हणजे अंतःकरण आणि सत्वगुणाचं कार्य म्हणून ते परावर्तित होते. आणि म्हणून त्याच्यात ते कार्यरूप झाल्यासारखं तुम्हाला वाटतं, ते होतं कार्य इतकंच आहे. म्हणून सर्व जगामध्ये जेवढे काही पदार्थ आहेत त्यांचा साक्षी येतो परमात्मा. काय बोलायचे? पण आता कोणी केलाय आणि कोणी नाही केला, फरक एवढा आहे. मग तुकाराम महाराजांनी देव साक्षी केला, तुम्ही आम्ही केला? कुत्र्या मांजराचा तर विषयच नाही. का? त्यांना ते साक्षी आहे हे खरंय, पण कोण साक्षी हे त्यांच्या बुद्धीत ते म्हणजे निवड करण्याचं ज्ञान त्यांच्याकडे नाही. ते ईश्वरानं त्यांना दिलं नाही, त्याची कमतरता आहे ती ज्ञानाची त्यांच्याकडे. नाही तर त्यांच्यात ते आहे परावर्तन, म्हणून ते कुत्र फिरायले, त्याच्या साक्षीत्वानच फिरतात ते. पण त्याला कळत नाही की साक्षी त्या तुम्ही आणि ती साक्षी असल्यामुळे मी देव केला सगळं साक्षी, साक्षी आहे हे खरे. पण तुम्ही केला की नाही केला ही तुमच्या मनात. तुकाराम महाराजांनी देव सर्व साक्षी केला नाही, काळे आणि शुद्ध पक्षी केला. हा पुढचं ती आहे तुकडे, काळे आणि हो, कोणत्याही कामामध्ये कोणत्याही कर्मामध्ये त्यांनी देव साक्षी केला. आता देव साक्षी, आपण याचा विचार चाललाय, देव साक्षी आहे आणि असूनही निश्चयानं साक्षी केला का? गृहीत धरा, तुम्हाला मला आता अशा बोलण्याहून, शास्त्र श्रवणाहून, पुराण श्रवणाहून, संत श्रवणाहून कळायले आपल्याला की देव साक्षी आहे. म्हणजे आपला साक्षी आहे हे आपल्याला थोडं कळायले ऐकल्यामुळे. पण संशयित साक्षी आहे का आपला निश्चयात्मक साक्षी आहे? कसा साक्षी आपला? संशयात्मक साक्षी आहे. आणि म्हणूनच तुम्ही काही वाईट बी काम करता मुद्दाम. हा, एवढं काय त्याला कळायला म्हणला. हो हो, असं म्हणून धीटपणानं तुम्हाला काही आणि त्याचा तेवढा विश्वास नाही म्हणजे संशय. शास्त्र श्रवण केलं तुम्ही जरी असत, संत वचन श्रवण केले, सद्गुरु वचन श्रवण केले, तरीही तुमच्या अंतःकरणातली दृढ भावना पक्की झाली. आणि ती दृढ भावना पक्की होण्याला बरंच महत्व आहे. आव काय होणार? अरे अंतःकरणाचा साक्षी खरंच परमात्मा आहे. आणि हे विषय साक्षी भाष्य आहे. साक्षी भाष्य या पदाचा अर्थ आणखी जरा बारकाईचं चिंतन करू काय? थोडं लोकांना कंटाळा वाटतो, काय करावं? साक्षी भाष्य पदाचा अर्थ हा होतो की साक्षी जाणतो म्हणजे साक्षी भोगतो असं मात्र नाही. साक्षी भोगतो नाही, सुखदुःखादी हे सगळे जाणतो म्हणजे भोगतो असं नाही. सुखदुःख साक्षी भाष्य, सुखदुःख साक्षी भाष्य. साक्षी भाष्य या पदाचा अर्थ असा होतो त्याच्या प्रकाशानं प्रकाशित होतात. लक्षात आलं की नाही? म्हणजे अंतःकरणाच्या वृत्तीला इंद्रिय प्रकाशित करू शकत नाही किंवा इंद्रिय विषय करू शकत नाही, पण अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाला विषय करू शकते. हे बोलणं नाही कळणार तुम्हाला, बड्या बड्याला कळत नाही का? कळते? कळलं का तुला? हा, सांग बोल, काय कळलं? कळलं? कोणाला कळलं? मी आता बोललेला पॉइंट कळला? अंतःकरणाला इंद्रिय विषय करू शकत नाही, मग अंतःकरणाची वृत्ती मात्र इंद्रियाला विषय करू शकते, सुख दुःखाला विषय करू शकते. कोणती वृत्ती? अंतःकरणाची.
मग अंतकरणाची वृत्ती ना अंतकरण जड की चेतन आहे? जड आहे. पण त्या अंतकरणाच्या परिणाम पावलेल्या वृत्तीमध्ये साक्षीचा फोकस आहे, म्हणजे आभास किंवा प्रकाश. कोणाचा आहे ते? साक्षीचा. आणि त्याच्या प्रकाशानं अंतकरण वृत्ती म्हणजे अंतकरणाची परिणाम पावलेली वृत्ती आणि प्रकाशित होते. आणि त्या प्रकाशानं अंतकरण सुख दुःख जाणतं, सुख दुःखाला मानतं जाणतं आणि ते पण तेच भोगतं. कोण? अंतकरण. सुख दुःख अंतकरणच भोगते, बुद्धीच भोगते. त्या साक्षीला त्याचा संबंध नाही, सुख दुःखाचा संबंध नाही. साक्षी आहे तो हे खरे, पण त्या अंतकरणाचे धर्म त्याच्यावर जाऊ शकत नाही. त्या अंतकरणाचेच धर्म सुख दुःखाधिक. लक्षात आलं की नाही? क्षुधातृषाधिक दुःख आपले हे धर्म प्राणाचे आणि सुख दुःखाधिक धर्म मनाचे म्हणजे अंतकरणाचे बुद्धीचे. बरोबर आहे? लक्षात आलं? साक्षी आहे, प्रकाशन करतो. पण कसा करतो प्रकाशन? एक लक्षात आलं का? दीपू ठेविला परिवरित कवना ते निघून अनिवार्य या न्यायानं किंवा घटी आलिप्तासे रवी अग्नि काष्टा माझी जीवी तैसा नारायण जीवी जीव साक्षी वर्तत. गाथा. गाथ्यात वेदांताच आहे ना, म्हणूनच गाथा काय मानलाय? वेदांताची प्रस्थांतरी मानलाय. कोणाचा गाथा? गाथा म्हणजे गाथा आहे. आणि वेदांताची प्रस्थांतरी उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता हे वेदांताची प्रस्थांतरी आहे, पण संस्कृत भाषेतील आहे. आणि मराठी भाषेतील प्रस्थांतरी वेदाची ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, एकनाथ महाराजांचं भागवत आणि तुकोबारायांचा गाथा. म्हणूनच मान्य आहे वेदांत शास्त्र गाथ्यात आहे, अजातवाद गाथ्यात आहे, विवर्तवाद सुद्धा सांगितला यांनी. सगळे वाद, परिणामावाद, अमुक प्रमुख हे सर्व तुम्हाला पटवून दे, कोणत्यात कोणता वाद येते आणि फक्त कळलं पाहिजे. ज्यानं अभ्यास केला त्या माणसाला. आणि गाथ्यातलं ते कोणते वाद कुठे सांगितले आणि कोणतं शास्त्र कुठे सांगितले, या सगळ्या गाथ्यामध्ये 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद कशात आहे? त्या गाथ्यात आहे. पण महाराज कुठे केव्हा काय बोलले? अरे घटी आलिप्तासे रवी. आता सांगा इथं दृष्टांत तुकोबारांच्या गाथ्यातलं प्रमाण सांगा, म्हणजे त्यांचा साक्षी त्यांच्याच मुखातून पटवून देतो. म्हणजे घागरीत. लक्षात आलं की घागरीत हा घट. घट म्हणजे घागर. संस्कृत भाषेला घट म्हणतात, मराठी भाषेत घागर म्हणतात. हंडा, घागर. त्या घागरीमध्ये पाणी टाकलं. पाणी टाकल्याच्या नंतर सूर्याचं प्रतिबिंब मग 1000 घागरी जरी असल्या तर 1000 घागरीची प्रतिबिंबित होते की नाही? एक बिंब. बिंब एक आहे की अनेक आहेत? पण प्रतिबिंब किती झाले? अनेक झाले. मग सूर्य अनेक झाला का? हा, एकच आहे. पण प्रतिबिंब मग अनेक झाले. मग प्रतिबिंब अनेक झाले म्हणजे झाल्यासारखे वाटायले, भासायले की झालेतच? वाटायले. का वाटायले? उपाधी भेदानं. हे उपाधिकृत भेद आहे का व्यक्तिगत भेद आहे? उपाधिकृत भेद आहे, व्यक्तिगत भेद नाही आहे. जसं अंतकरणाचा साक्षी, माझ्या अंतकरणाचा साक्षी ते कुठस्थ ते, आणि तुमच्या अंतकरणाचा साक्षी मग अपवादानं कुठस्थाला अनेकत्व आलं. आणि मग अनेकत्व आलं म्हणून एकत्वास विरोध आहे त्याचा. आमच्या वेदांत शास्त्रात सर्वं खल्विदं ब्रह्म एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे आमचा सिद्धांत. कोणाचा? आमचा वेदांतांचा. म्हणजे अजातवाद आहे आम्हाला मान्य. लक्षात आलं की नाही? मग एकमेव अद्वितीय ब्रह्म असं एकत्व आमच्या डोसक्यात असल्यामुळं किंवा आमचा हे वाद खराच असल्यामुळं मग साक्षीला अनेकत्व मानलं तर एकत्वाशी त्याचा विरोध आहे की नाही? विरोध आहे. याचा अर्थ साक्षी अनेक झाला नाही, साक्षी एकच आहे. तुमचा बी तेच आहे भरत आणि आमचाही तेच आहे. मग हे भेद कुठे आहे? तर उपाधिकृत भेद, वस्तुगत भेद नाही. म्हणजे साक्षीत भेद नाही, अंतकरणाच्या वृत्त्यात भेद आहे. आणि तुमचं अंतकरण वेगळं, माझं अंतकरण हे मात्र वेगळं. का? तुमचं अंतकरण पूर्वकर्मानं तुमच्या बनलं आणि आमचं आमच्या पूर्वकर्मानं बनलं. बरोबर आहे ना? म्हणून तुमच्या अंतकरणाचे धर्म आमच्या अंतकरणाला लागू शकणार नाही. आम्हाला सुख झाला असेल तर ते सुख तुम्हालाही होईल, नाही लागत. काय? कोण्या ज्ञानामुळं? हा, हो, मान्य आहे ना. ज्ञान करते साक्षी म्हणजे मग आमचे सुख, अरे बाबा पण आमचे सुख दुःख असणार आहे
तर तुमच्या अंतकरणात सुख उमटीत येत का ते? नाही होय. कोणाचं पोरग मेलं त्याला जे दुःख आहे ते आम्हाला आहे का? त्यालाच आहे ते. का त्याला दुःख आहे ते? त्याचं कर्म वेगळं, त्याचं पोरग मरण्याचं कर्म वेगळं होतं, म्हणून ते कर्म भोग द्यायला आलं. आमचे दुःख तुम्हाला होणार नाही. नाही कळायला पाहिजे ना. हा? कळायला पाहिजे. नाही कसं कळलं ते? साक्षी एक आहे. अरे साक्षी एक प्रकाश देणार एक असेल तर कसं? आता थांब आता थांब. हजार घागरी खुल्या पाण्याच्या भरून ऐक भरून ठेवल्यावर त्याच्यात प्रतिबिंबित सूर्याचं बिंब झालं. आता प्रतिबिंबित झालं. जी घागर हल्ली तिच्यातलंच बिंब हलणार का दुसरीतलं हलणार? त्याला सुख दुःख होणार. हा पडला. मग सुख दुःख पडलाय त्या घागरीला खाल्ले केलाच का दुसरीला? बरं तिच्यातलं पाणी गडूळ झालं तर त्याच्यातलं बिंब मलिन दिसणार, तर दुसरीतलं स्वच्छ असल्यावर स्वच्छ दिसणार. नाही उपाधीचा फरक आहे का त्या बिंबाचा पण हे? हा म्हणजे उपाधीकृत भेद आहे, वस्तुगत भेद नाही. आणि तुम्हाला जाणायला अंतकरण ते जड आहे, जरी त्याचा प्रकाश असेल तर इतरांच्या अंतकरणाच्या वृत्त्या जाणण्याची शक्ती अंतकरणात नाही. लक्षात आलं का? म्हणजे तुमच्या अंतकरणाला माझं अंतकरण जाणू शकत नाही. अंतकरण जडच आहे. हो साक्षी आहे. अहो जाणारा साक्षी आहे, पण दिव्यासारखा आहे. दिव्यासारखं. आता उदाहरणार्थ दीपघटने आहे. दिवे आता दोन दिव्यानं प्रकाशित दोन्ही दिवे स्वतः स्वयंप्रकाशित. पण असं नाही आहे ते. एक दिवा आहे दुसरा घट आहे. मग हे दिवा त्या घागरीला प्रकाशित करतो शेजारच्या, म्हणजे त्या दिव्याचा विषय ती घागर झाली. लक्षात आलं? हे झालं. हे साक्षीला कळतं. सगळ्याचे अंतकरण साक्षीला कळतात, पण अंतकरण धर्मियांना अंतकरण कळत नाही. अंतकरणात धर्मियाला अंतकरण कसं कळेल रे? का? त्याचा भेद आहे, उपाधिकृत भेद असल्यामुळं ते त्याला कळणार नाही. हा सगळ्याच्या अंतकरणातले जे काही सुख दुःख आहे ते त्याला कळतील. म्हणजे त्याच्या प्रकाशानं प्रकाशित आहे. कळतील या शब्दाचा अर्थ तोच भोगतोय असा मात्र घेऊ नका अर्थ. फक्त त्याची भाष्यत आहे किंवा साक्षीच आहे असा त्यातला अर्थ. आता तो अंतकरणाचा अधिष्ठान चैतन्य जो काय आभास हे कुठस्थ, त्या कुठस्थाच्या प्रकाशानं आणि ही वृत्ती प्रकाशित होते आणि वृत्ती सुखदुःखाला जाणते किंवा ती वृत्ती परिणाम पावते. सुखदुःखाचा परिणाम वृत्ती अंतकरणाची पावते. ते बी कशामुळं? त्या कुठस्थाच्या साभासामुळं. कशामुळं? आणि साभासाला अनेकत्व आलं, पण साक्षीला अनेकत्व नाही. आणि हा साभास तुमचा वेगळा आमचा वेगळा, हा बी उपाधिकृतच आहे. लक्षात आलं की बोललेलं? म्हणजे बिंब एक आहे ना आणि प्रतिबिंब अनेक वाटणार ना. त्या उपाधिकृत भेदानं प्रतिबिंब वेगळे वाटायले की एक वाटायले? वेगळे वाटायले. बिंब तर एकच वाटणार ना. बिंब तर एक आहे, सूर्याचं बिंब एक आहे, पण प्रतिबिंब मात्र अनेक वाटायले. का वाटायचं? उपाधीमुळं. मग आता प्रतिबिंब अनेक वाटणं, तसं ते साक्षीचा जे फोकस आहे, आभास आहे, ते मात्र वेगळा तुम्हाला उपाधी भेदानं वाटणं. आणि ती उपाधी भेदानं वाटला ते उपाधीचा भेद आहे, त्याचा वस्तुगत भेद त्याच्यात बी नाही. का? घट फुटले यावरी तंडबंड वाहते अंतरी. घागर फुटली, त्यातला ते प्रतिबिंब कुठे गेलं? बिंबापाशी गेलं. त्या घागरीत आलेलं आकाश कुठे गेलं? आकाशात गेलं. घटाकाश नाव जे होतं आता महाकाश झालं. लक्षात आलं? आणि त्याच्या पाठीमागची जी उपाधी आणि कोणती कर्म आणि वासना, त्या उपाधीनं कर्म संस्कार वासना संस्कार यामुळे ते अंतकरण बनलं होतं. आणि ते बनलेलं अंतकरण नष्ट झालं की मग आभास कुठस्थ रूप आहे आणि कुठस्थ पहिलाच ब्रह्मरूप आहे. याला लक्षात आलं की नाही? काय म्हणायचं? बाद समानाधिकरण. आमच्या भाषेत सांगायचं ठरवतो बाद समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण. तुम्हाला हे कळणार नाही. मुख्य समानाधिकरण म्हणजे कुठस्थ ब्रह्मरूप आहे आणि बाद समानाधिकरण म्हणजे साभास, म्हणजे मनात असलेला जे आभास आहे त्या आभासाच्या
लागलेली जी काही उपाधी आहे, कोणती उपाधी की अंतःकरण, आणि अंतःकरणाला उपाधी कोणती? कर्म आणि वासना संस्कार. हे कर्म वासना संस्काराचे बुद्धी नष्ट झाली कि मग आभास काय कुठस्थ रूप आहे, आणि कुठस्थ पहिलंच ब्रह्मरूप आहे. याला म्हणतात बाद समानाधिकरण. म्हणून तसा शास्त्रामध्ये दृष्टांत दिलाय आमच्या दादांनी की कोणता? उदाहरणार्थ तर ही आपली घरची पोरगी घरच्या कोळातली, पण दुसऱ्याची पोरगी केलेली तुम्ही बायको, ती त्या कुळाचा त्याग करून ते कुळ गोत्र अमुक तमुक ते माणसं त्या सर्वस्वाचा त्याग करून या कुळाशी विलीन आणि ती तुमची होती. सांडून या दोन्ही कुळी हा प्रियाशी अनुसरी कामिनी हो द्वंद्व त्याग सौ चिंतनी पडली जैसी. हा द्वंद्व त्यागी सोचिंतनी पडली तैसी. हो हो सांडून या कुळी दोन्ही प्रियाशी अनुसरे कामिनी. कामिनी. त्या न्यायानं तुमची बायको त्या दोन्ही कुळाचा तिकडच्या आणि तिकडच्या त्या कुळाचा त्याग करून आपल्याकडे आली आणि विलीन झाली, म्हणजे याला म्हणतात बाद समानाधिकरण. तसा हा आभास असलेला तो ते बुद्धी त्याचं तादात्म्य, आणि बुद्धीला असलेले जे काही कर्मसंस्कार वासना संस्कार इत्यादी कामामुळे बनलेली बुद्धी, त्या बुद्धीचा ह्या आभासानं त्याग केला, म्हणजे त्याचं तादात्म्य सोडलं. आणि त्याचं तादात्म्य जर त्याचं आभासानं सोडलं तर आभास कुठंच रोक आहे, आणि मग कुठंच पहिलंच ते तर समानाधिकरण आहे. त्याचं समानाधिकरण आहे आणि याचं बाद समानाधिकरण झालं, असं आमचं शास्त्रीय. पण हे विषय तुम्हाला जर असा राय केला तुम्ही तर तुम्ही 8 दिवसात कमी होऊन जाता. हे करणार नाही आणि हे करत नाही. मालिका इतक्या खोल झाली जाऊ नका. हे पाठाचे विषय आहेत महाराज. गाडत्याच्या चित्रात इतकं खोल जमत नसते रे, त्याला वरवर हाणावं लागते आऊट जरा. ते थोडस कसं आहे म्हणजे थोडस असं तसं वरलं पटवून दिलं हा इतकं खोल म्हणल्यावर तुम. आणि मग हे नाही मग कसं नाही हो महाराज, याचे अधिकारी नाहीत ना कोणी. हे ऐकण्याचे अधिकारी मुमुक्षु आहेत ना, आणि मग एवढे मुमुक्षु लोक कोण आहेत, यज्ञासू लोक कोण आहेत, यांना ते झेपत नाही ना. कारण का त्याला झेपायला विवेक वैराग्य समाधी षटकरण मुमुक्षुत्व लागतं, आणि या गोष्टी त्यांच्याकडे नसल्यामुळं का त्या गोष्टीचा अभाव असल्यामुळं त्यांना ते झेपत नाही. दोष काय त्यांचा? हो रामायण ऐकणारी माणसं, महाभारत हे ते कथा इत्यादी, हे पंढरपूरची वारी हे ते, हे अशा प्रकारचे भक्तीचे लोक आहेत हे. हा उपासनेचे अधिकारी गृहीत धरा. खरे तर कर्माचेच अधिकारी आहेत आपण, आणि कर्माचेच अधिकारी नाहीत पामर आहेत असू द्या, पण आपण कर्माचे अधिकारी धरू, उपासनेचे अधिकारी धरू, पण आपण खरे ज्ञानाचे अधिकारी नाही आहे, म्हणून ते झेपणारही नाही. असा त्यातला भाग आहे. हो हे विषयच कळत नाही, आणि हे विषय सांगितल्यावर ते महाराजांच्या जगात नापास होतो. मग ते असं होऊन जात. मग त्याच्यासाठी नापास होण्यानंतर आम्ही सोडून द्यायचं बुसकट काही ओरिजिनल ज्वारी. ते काय झालं, ओरिजिनल ज्वारी टाकली मी मिसनी आमची ज्वारी हिवाळ्यात वळवळत होती आम्ही बोलतो. आता काय बा पीठ झालं ज्वारीला, पीठ झाल्यावर मी म्हणून घ्या पारा कर मिसनी वाटत बघतो ज्वारी पाक 50 बोरी होती, आणि ती बाहेर काढली पारा मिसन बोरीली, त्याच्यातून ती पीठ फेकून आता दुसरा एवढं मोठं वावडी लावा. वारे सुटत नव्हती काय एवढं जाऊ द्या म्हणलं पारापशी घ्या. गड्याला सांगितलं पारापशी येऊन टाकले मिसन बोलून आपण घ्या ती काढून घेऊ. आणले मिसन आणले, मग ते ज्वारी टाकायला लागलो मधात तयार हो घ्या. आतीनं खन 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 2-2 सुरू करायची, म्हणजे ते फुसकट चाललं हो, पण ही फुटायली ना ज्वारी फुटायली. आता मग ते फुटायली कण्या व्हायला. मग म्हणले गोंधळ मिसळी हे त्याचं गोळी मिसळा भुसकट. मग भुसकट काढलं पुन्हा, भुसकट काढून टाकली. मग ते पीठ बी गेलं, भुसकट बी गेलं, कण कण राहील. जमलं का नाही? तसं इथं गणेशची जेवढी टाकायला जमत नाही. काय टाकायचं म्हणजे कथारूपी भुसकट हो, दुसरं भुसकट नाही. कोणतं कथारूपी भुसकट टाकून मिसळून द्यावं लागतं. एक
आता एकंदरीत जाऊ द्या, हे साक्षी आहे, अशा प्रकारचा साक्षी आणि खरंच परमात्मा साक्षी आहे. आता हे आहे तरी पण आपण मानला नाही, आणि जरी मानला असेल तर संशयित मानलाय, निश्चयात्मक मानला. आणि निश्चयात्मक जर तो साक्षी मानला तर महाराज तुम्ही पाप कर्म करणार नाही, करणार पाप कर्म तुम्हाला करूच वाटणार नाही. का आपलं स्वरूप आहे ते. कशानं म्हणले हो, सर्प निघाला तर संत मारू देत नाही, मारू वाटत नाही त्यांना. कोणाला? संतांना. तुकाराम महाराजांना स्वतःच्या अनुभवातून बोलले ते, मारू नये सर्प, संतांची दृष्टी होतील ते कष्टी व्यापक. तर जर संतांनी कट निघाला आणि तुम्ही मारला, कोणी? तुम्ही, तर ते व्यापकपणानं कष्टी होते. ते सर्पादी चैतन्य माझं स्वरूप होतं. जरी त्याला त्या आणि पूर्वकर्माना असा जन्म मिळाला, उपाधी मिळाली, तरी पण त्याची उपाधी वजा केली, माझी उपाधी वजा केली, तर आम्ही दोघ जण एक आहे असं त्यांना वाटेल. कोणला? संतांना. एवढी भावना संतांची साक्षीत्वाबद्दल निश्चयात्मकानं राहिली. हे निश्चय त्यांचा लक्षात आलं. आणि असा प्रकारचा निश्चय तुकोबा राहायचा. आणि तुकाराम महाराजांचा निश्चय असल्यामुळे देव केला सकळ, बर सकळ साक्षी केला. पण काळे आणि शुद्ध म्हणजे काळ असो सुखात, दुकाळ असो, म्हणजे सुखाचा काळ असो की दुःखाचा काळ, असं बोला. सुखाचा काळ असो दुःखाचा काळ असो. बर पुण्यात्मक कर्म असो की पापात्मक कर्म, लक्षात आलं का? एक कोणतंही कर्म हातून ज्याच्या वेळेला होईल त्याच्या वेळेला सर्व कर्माला साक्षी निश्चयात्मकानं तुकाराम महाराजांच्या डोक्यात देव आहे. हे निश्चय आपलं पाहायचं असं उदाहरण तर रामायण पहा, सोपा ग्रंथ आहे. हनुमंतराय सीताशुद्धीला गेले, असं कळतंय की नाही आता तुम्हाला? हा आता खाली आलं का नाही? हा नाही, बदारावर निघाला आता. हो काळ राहणं लागलं. कोणतं लागलं ना? मग काळ राहणं लागलं बैलाला, सर 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 बदारा काळ केल्या ओढत नाही. आता काळ राहणं म्हणजे ओढते. हो त्यात काही गोड नाही. महाराज हनुमंतराय उड्डाण हाणून समुद्रावरून गेले. आता तिथे गेल्यावर पुढच्या एवढ्या सगळ्या कथाची गरज नाही. हनुमंतरायनं रूप धारण केलं सूक्ष्म. योगी आहे ते. मारुती कोण आहे? योगी आहे महाराज. योग्यातला महान योगी आहे, महादेवाचा अवतार, बडा योगी आहे. हो साक्षात शंकर आहे. ध्वजस्तंभावरी वानरू तो हा मूर्तिमंत शंकर म्हणली माऊली. मग माऊली म्हणले म्हणजे घोरच नाही. मूर्तिमंत कोण होता? ते शंकरू महादेव. म्हणजे अर्जुनाच्या रथाच्या गुन्ह्याचं काय वर्णन करू असं माऊलीला वाटलं. म्हणून माऊली म्हणले बरं हे काय अर्जुनाच्या ऐश्वर्य अर्जुनला दिलं देवानं. हो म्हणजे 6 गुण देवाचे आहेत ना, यशस्वी अवतारी. त्यापैकी ऐश्वर्य कोणाला दिले? त्याच्या रथाची बागधोरी ब्रह्मांडाचा नाही धरते साधी गोष्ट हो. सगळं देव देवाच्या अधीन आहे. आणि ते देव कोणाच्या अधीन आहे? अर्जुनाच्या अधीन आहे. म्हणून त्या रथाचे गुण काय? त्या रथाचे गुण तुम्हाला ते हनुमान कसा आहे आणि शंकर आहे. असा शंकरच असल्यामुळं तो योगी आहे. आणि योग्याला सूक्ष्म सूक्ष्म होता येईल. अनुरेणूपेक्षा लहान होता येईल. लक्षात आलं? अनुरेणू सवण्यावटा येतात ना, ते अणु आणि रेणू सवण्यावटा दिसतात बघा. आपल्या उजेड पडला म्हणजे सूर्याचा सवण घरात असताना प्रकाश येतो, त्याच्यात भरी 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 दिसतात ते. हो किंवा दुर्बिणीतून दिसतात काय काय लहान लहान लहान. म्हणजे मुंगीच्या डोळ्यात की 1000 जीव असते. इतकी सूक्ष्मता आहे बरं त्याच्यामध्ये. ती माणसाच्या डोक्यात बी येत नाही किती सूक्ष्म आहे. आणि असं रूप धारण केलं म्हणजे मुंगीच्या डोळ्यात हनुमान बसला तरी मुंगीला वाटू नये की हनुमान माझ्या डोळ्यात बसला. किती लहान झाला मारुती. मुंगीला कळणार नाही माझ्या डोळ्यात मारुती बसलाय म्हणून. इतका लहान झाला मारुती. काय करायची होती? शेता शुद्धी. मग शुद्धी करायला घोर 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 चालले. आता ते रातना दिवस काम चालू आहे. नकळे दिवस की रात्री अरे श्रांत काम चाललेले. मग संध्याकाळच्या टायमामध्ये म्हणजे दिवसा आपली संध्याकाळ त्याचा दिवस आहे, राक्षस आहे. आणि आपला दिवस आहे त्याची रात्र. ते दिवसा झोपत येत
आणि रात्री फिरते जागते. लक्षात आलं का? म्हणून त्यांचं नाव आहे रजनीचर. रजनी नाम रात्र, चर नाम चरणारे. म्हणजे रात्री फिरतात ते राक्षस. किंबहुना त्याच्या उलट सापेक्षित दिवसा झोपतात ते बरोबर आहे. आता दिवसा झोपणारे म्हणजे कोण? बरोबर आहे. मग त्या राक्षसाचे राहतात. आणि रात्री मग तुम्हाला तर माहिती आहे, पहिला प्रहर संतोषी जागे, दुसरा प्रहर भोगी, तिसरे प्रहर मेतस्कर जागे, चौथे प्रहर जोगी किंवा योगी. चला मग ते भोगी लोक आपल्या पत्नीबरोबर अंगसंग करू. राक्षस लोक आता आहार निद्रा भय मैथुन आणि सामान्य मी तर पशु हिरणार. जेवण करणं, झोप घेणं, भीती वाटणं आणि मैथुन करणं. ते मुंगी बी मैथुन करते, माणसंही करतात तर राक्षसही करतात. त्याच्याबद्दल काय? पती मैथुन क्रिया करू लागले आणि मैथुन क्रिया करत असताना हनुमंतराच्या दृष्टीनं बघू लागले. त्याला ते दिसू लागलं कोणला त्या हनुमंतराला फिरून बघितलं. 10-5 ठिकाणी जोडपे आणि ते रत्ती सुखात आनंद सेवन करून आणि ते प्रणयचेष्टाधिक हे ब्रह्मचारी शुद्ध बोल मारुती कंटाळला. काय बघून ते बघण्यात यायला म्हणतात. आणि शास्त्रानं सांगितलेले या गोष्टी बघायच्या निषिद्ध आहे. परमैथून पाहणं निषिद्ध आहे बरं. काही विष्णू परमैथून पाहायचं नाही खरं तर. आणि पाखराचं मैथून पाहिलं नाही, बैलगाईचं मैथून पाहिलं तरी तुमच्या चित्तात काम संचरण्याची शक्यता असते. म्हणून कोणाचे मैथून पाहत जाऊ नये पारमार्थिक माणसानं. नाही, व्यावहारिक माणसानं सुद्धा काम दोष आहे, तर पारमार्थिकांना तर माणूस दोषच आहे ना. नारदासारख्याला मत्स्य मैथुनानं काम संचरलं आहे, तिथं तुम्ही आम्ही कोण? हा हृदय विषय मरती, हा जेत हृदय विषय मरस्ती. हो निसंग आहे उपजे संगती, हो. संगे प्रगती मृत्या अभिलाषे. हो. म्हणून बेकार आहे. आता हनुमंतराय पाहू लागले ते मैथुन. हनुमंतराय म्हणले काय देवा, ते काय बघण्यात यायले? नाही बघायचे ते बघण्यात यायले. आता हे जे कर्म आहे हे मैथुन बघणं, बरं सांगा हे कुकर्म आहे की सत्कर्म आहे? कुकर्म आहे किंवा वाईट कर्म आहे. पण देव केला असं कळ मारुतीला साक्षी राम होता. रामा तू साक्षी होत आहेस. मी मुद्दाम बघावं म्हणून बघत नाही, तुझ्या हिताशुद्धीसाठी पाहावं लागायला. तुझी बायको ओळखायची, मग कुठं ओळखावं लागलं? बायाच ओळखावं लागलं की ती जनावर तर म्हशी तर घोड्या थोडकिल्या कसं म्हण. जिथं बाया गडी एकत्रित बसलेले तिथंच बघावं लागलं मला. म्हणून मी हिताशुद्धीच्या निमित्तानं पाहतोय तर माझ्या दृष्टीला हे दिसत. आणि याचा साक्षी तू कोण साक्षी आहे? देव केला सगळं साक्षी. आता वाईट काळे आणि शुद्ध पक्षी बोलायलो. काळे आणि हे काळे बर काय हे शुद्ध पक्षी काम नाही, हे काळी काम आहे. म्हणजे कृष्ण पक्षातलं काम आहे. वाईट कर्म आहे, कुकर्म आहे, हे बघण्यासारखं काम नाहीये. पण प्रसंगोचित बघावं लागलं की नाही मारुतीला? बघावं लागलं. बघू लागले. मग काय खरं तर नाही होय, ब्रह्मचर्य आश्रमाला लांछन आहे. आणि ब्रह्मचर्य नंतर अष्टमैथुनाचा त्याग करावा लागतो. मारुती शास्त्री होते, त्यांना शास्त्र कळत. तुम्हाला काल सांगितलं ना की एखादी स्त्री गाऊ लागली, कीर्तनकार गात्यात ना भजन करतात गात्यात, त्याचं गाणं ऐकणं सुद्धा दोष. जर एखादी स्त्री कुठे कीर्तनकारी सायकलला आपल्याला ऐकू येत असेल तर कानात डोळे घालून तिचं ऐकू मैत्रीला सुरुवात होते. हा तुम्ही बिनाकीचे कांदे धुवून राग येऊ देऊ नका. तुम्हाला अक्कल असल्यास तुम्ही बसणार नाहीत ना, की अक्कल आल्यावर तुमच्याची बसता होईल तुम्ही. नाव घेऊ नका. शास्त्रानं सांगितलेल्या गोष्टीचा त्याग करता तुम्ही आणि मग नका जायची पाळी. दुसरं काय होणार? बसू शकत नाही तुम्ही. हो मग आता ते हे पहिलं मैथुन आहे. आणि इथं तो संभव दृष्टी काय? पहिलं श्रवण बरं, कानानं ऐकणं ते आवाज. आणि दुसरं आहे बरं काय कोणतं? दर्शन म्हणजे पाहणं त्या स्त्रीला. आणि त्या स्त्रीला पाहत असताना रती सुखात पाहणं
हे ओष्ठ कर्म आहे. आणि असलं ओष्ठ कर्म मारुती पाहू लागला. मग मारुतीला फिकीर वाटली, बाबा आपलं ब्रह्मचर्य आणि आपल्याला धक्का लागण्याची शक्यता आहे असं वाटलं मनाला. आणि याला म्हणतात पाप भिरू. आता मारुती पाप पुण्याच्या वेगळा आहे हो, तरी आपल्यासाठी धडा घालीत असेल असं गृहीत धरा. लोकसंग्रहार्थ भेट असेल म्हणा. पापाला संत भेटतात याचा अर्थ स्वतःसाठी जरी नाही भेले तर लोकांसाठी त्यांना भ्यावं लागतंय. बरोबर आहे की नाही? त्यांना काही गरज नाही पापाला देण्याची, तरी पण लोकांसाठी बाप बिड्या बोलतय. बापाला कोणाला भेव बिडी वाढण्याबद्दल कोणाच भेव नाही. त्याला कोण नको म्हणणारे बिडी वाढायला, तरी पण त्यांना आपल्या गाबड्यात एकच बिडी वाढू नये. आणि छान बाप ओढीत नाही का? आपल्या गाबड्यात एकच बिडी ओढली तर आपले गाबडे ओढतील. होय होय म्हणणारे. हा बापानं दारूच पिऊ नये, पिऊच नाही. आणि पिली तरी गाबड्याला करू नये. का करू नये? त्याचं भेव म्हणून नाही, त्याचे आपले संस्कार आपलं व्यसन त्यांना लागण्याची शक्यता आहे, ते लागू नये याच्यासाठी तरी गाबड्या दारू प्यायची. खरं तर दारूच प्यायची नाही का? त्यांना शिकवण्यासाठी. तसं संतांचं आचरण असं जगासाठी असं ग्रहित लक्षात आलं. मग हनुमंतरायाला वाटलं ब्रह्मचारी मी. आता हनुमंतराय खरे तर साधक नव्हते, सिद्ध होते, तरी पण साधकाची भूमिका कशी बजवितात. मी ब्रह्मचारी या आणि हे मैथून पाहिलं ह्या बायाचं, आणि हे मैथून पाहिलं तर माझ्या डोक्यात काम संचरला, तुम्हाला अधोगती होईल देवा असं वाटलं. म्हणून नको बा हे असलं बघणंच नको. मग बरं नाही बघावी तर सीतेला हुडकावतो. सीता काय रानात हुडकाव का? आणि राणानं काय गेली काय कशी गवसलती? ही गावातच गवसणार आहे ना, निश्चित या लंकेतच सीता आहे कुठेतरी. मग आपल्या तर घरोघर हुडकी ना नाही करू गवेषण तर स्वामी कार्याला आवंचक ठरतो. स्वामीचा कार्याचा चुकार ठरतो. हुडकू तर ब्रह्मचर्याला दोन्ही कोणता दिसला पडला. पण देव केला सगळं साक्षी हे माझा महत्वाचं आहे. तो साक्षी रूपाने भगवान रामा मी मुद्दा मी पाप पाहतोय असं मात्र नाही. पण हे तुझ्या बायको शुद्धीसाठी हे मला करावं लागते. मग आता करू का नको करू? शुद्धी करू की ही बुद्धीच हनुमंतरायाची काम करेना गेली. बुद्धी तिथं स्तब्ध झाली म्हणा. आणि स्तब्ध झाल्यावर हनुमंतरायाने विनंती केली. तिथं रामायण वाचणारे आहे की नाही? आहे की नाही? कोण कोण आहे? इथं आमच्या भगवद्गीतेतला श्लोकाचा तुकडा आलाय म्हणून म्हणायलो. ते वाचणारा नीट वाचा येत नाही. मी असतो सोडून दे, मला कळालं काय करावं येतच नाही. त्याच्याने किती येणं घेता ते येत नाही ना. तिथं मारुती म्हणले बुद्धिर्बुद्धिमतामस्मी. हे मारुतीची नाही उक्ती, इथे नाथांनी उक्ती घेतली. एकनाथ महाराजांनी भगवद्गीतेची उक्ती घेतली. हनुमंतराय म्हणले म्हणजे गद्यातून बुद्धीच्या ठिकाणी बोधक विशक्ती देणारा बुद्धिदाता तू आहेस असा त्याचा अर्थ. बुद्धिदाता कोण आहे? परमात्मा आहे. मग हे मी सीता हुडकू का नको हुडकू? शुद्धी करू की नको करू? करू ही भानगड आहे. नाही करू तर तुझी सीता शुद्धी मग कसं काय करा? तू काम सांगितलं नाही कसं करावं? असा दोन्ही कोण तापात पडलो देवा. इथं धाव पावस लिहाली वेगळी, मनातल्या मनात चिंतन केलं. बरं हे काय मोठ्यानं नाही, बरं मनातल्या मनात चिंतन केलं वेगळी धाव. बुद्धीचा दाता तू आहेस, मला बुद्धी दे. हुडकू किंवा न हुडकू या निर्णयाबाबतीत माझी बुद्धी निर्णय करीत नाही, निश्चय करीत नाही. हे बुद्धीचं काम आहे निश्चय करणे, पण ती करीना झाली या, स्तब्ध झाली या. त्याच्यासाठी तुम्हाला बुद्धी दे. बुद्धिदाता तू आहे, ज्याला प्रमाणनाथाने इकडं गीतेत तिथं लावलं ते तुकडं. बुद्धिर्बुद्धिमतामस्मी. आमच्या भगवद्गीतेच्या पुढे तेजस्वी नाम आहे भगवद्गीते. बलम बलवता आमच्या हम काम राग विवर्जितम आहे ना. ते श्लोक आहे. त्यातलं एक तुकडं इथं भगवद्गीतेतलं रामायणात घेतलं. बुद्धिर्बुद्धिमतामस्मी म्हणजे बुद्धीची आणि शक्ती देणारा, बुद्धीच्या ठिकाणी बोधके शक्ती देणारा तूच आहेस. म्हणून तो धिय यौन प्रचोदयात. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर् वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता उद्या आपल्याला म्हणायचे जाणवीला खडक्याला हे म्हणावंच लागतं. दाबाला म्हणल्याशिवाय घालता येईल.
म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी बोधक विशिष्ट देणारा तत् नाम ब्रह्म, सवितुर नाम सूर्य. सूर्याला ब्रह्माची उपमा दिली इथं गायत्री मंत्रात. तत् सवितुर, तत् नाम ब्रह्म आणि सवितुर नाम सूर्य त्या गायत्री मंत्रातून. बरं, मग बुद्धी देणारा कोण आहे? परमात्मा. मग बुद्धी परमात्मा देणारा आहे. आता ती बुद्धी देणारा परमात्मा म्हणल्यावर पाप कर अशी बुद्धी त्यानं दिली म्हणल्यावर आणि पुण्यात्मक बुद्धी त्यानं दिली म्हणल्यावर मग तर ते पाप पुण्याचे दोष त्याला लागतील. मग बुद्धी देणारा म्हणजे काय? बुद्धीला प्रकाशित करणार आताच्या काळात. बरोबर आहे की नाही? मग साक्षी बुद्धीला प्रकाशित करीत नाही का? आहो, मग प्रकाशित करते. मग ह्या मंत्राची बुद्धी तिथं जरा अप्रकाशमान झाली होती इतकंच, आणि त्या बुद्धीला प्रकाश पाडणं हे त्याचं काम आहे. म्हणून त्याने विनंती केली की मारुतीच्या डोसक्यात आलं, मी शुद्ध ब्रह्मचारी, माझ्या लिंगाचं दर्शन माझ्या माईला नाही, नैष्ठिक ब्रह्म कासोटा मला असल्यामुळं माझ्या ब्रह्मचर्याला धक्का लागणार. किती असे हजारो मैथून पाहू द्या, मला काहीच होणार नाही. आणि हिताशुद्धी करणं गरजेचंच आहे आणि मी केली पाहिजे ती शुद्धी असा निश्चय कशात झाला? बुद्धीत. मग हनुमंतराय पुढे कामाला किती त्यांना थोडते संध्याकाळचे दिसले, पण हनुमंतरायांचे निषेध मानला नाही. का मानला नाही? की कर्तव्य श्रेष्ठ आहे आणि आपल्याला त्याचा धक्का लागणार नाही. का? मासीवरी बैसता मासी काम लुटले पुरुषाची तिथं वर्णन केलं. खरं खरं मासी बसली पुरुषांना काम निर्माण होत नाही एवढं पण लक्ष द्यायचं नाही. फक्त सीता आहे का एवढं बघायचं. त्या कर्माला कुकर्माला निहाळून पाहायचं नाही. जास्त वृत्तीनं तिथं घोळीत बसायचं असा निर्णय हनुमंतरायाच्या चित्तानं केला. हनुमंतराय पुढच्या घरी आणखी शुद्धी करायला गेले. सगळ्या गावात शुद्धी करून सीता गौसलीच न त्यांना आपल्या दृष्टांत तितक्या पुरता पाहिजे होता की हनुमंतरायानं देव केला मारुतीनं सुद्धा रामाला साक्षी केलं की नाही. आणि राम म्हणजे कुठस्थ, राम म्हणजे कुठस्थ असा अर्थ तिथे घ्या. असा हा कुठस्थ सर्वांना साक्षी रूपानं आहे बरं काही केस आहे. हा, म्हणून आपल्याकडून कोणतं वाईट काम होऊ नये. विष्णू कसं डुकराला ताळ लावा, पण डुकर लय शेतात असावेत म्हणून औषध काढून भाकरी टाकू नका. नाही म्हणायचं. करणे साक्षी का न नाही. करणे, हा करणे का न करणे, हा हे तो अवघे तोची जाणे. हो, विश्व चळत असे जेणे परमात्मने. वा परमात्म्याने खरं करणे का न करणे हे तो अवघे तोची जाणे. विश्व करत असे जे परमात्म्याने नाथरावाला प्रवेश काय हो. पण हे चांगले ग्रंथ ऐकून मग ज्याचा प्रवेश अध्यात्मात होतो, ज्यांना ओवी द्यायची कळतीये, त्या माणसाला विचार सागर वृत्ती प्रभाकर असे ग्रंथ विचार चंद्रोदय ऐकून घेऊ नये का? पण काय या लोकांना संसारापुढे काही किंमतच राहिली नाही. कसं होतं पहिल्या काळात असं नव्हतं. व्यवहार दिवसभर की संध्याकाळी परमार्थ काय भजनी भजन करायची, पोतीवा त्याचे आठ्याच चालायचं. श्रावण महिना आल्या तर आनंद वाटायचा. तिकडं गल्लीला ललकारी, इकडे गेल्या ललकारी. आता माणसंच कसे मंद झाली. तीन काय नाही की काय रवले कर